तशीच एक पुढची बातमी आहे ती म्हणजे कुठल्याही गावखेड्यातल्या पारावरती जा, ओट्यांवरती जा, तुम्हाला 5-50 तरुण लग्नाळू पोरं दिसतील. कुठून तरी स्थळ येईल का या आशेवरती बसलेली ती असतात. पण अशाच एका लग्नाळू मुलानं थेट शरद पवारांनाच मुलगी शोधून देण्याची गळ घातली आहे. एकूणच काय तर गावखेड्यामध्ये नोकरी इतकाच तो छोकरीचा देखील प्रश्न गंभीर बनलाय. साहेब, मला पत्नी मिळवून द्या. अकोल्यातल्या तरुणाचं थेट पवारांना पत्र. घरजावाई होण्याची लग्नाळूची तयारी. मराठवाड्यातील भीषण वास्तव समोर. अकोल्यातील शेतकरी संवाद कार्यक्रमात शरद पवार गेले असता त्यांना निवेदन देण्यासाठी अनेक जण पुढे आले. त्यातील एका निवेदनानं शरद पवारही क्षणभर स्तब्ध झाले. कारण त्या निवेदन पत्रातला मजकूरच तसा होता. ते निवेदन एका 34 वर्षीय अविवाहित तरुणाचं होतं. त्या पत्रात त्यानं म्हटलंय, आदरणीय साहेब, माझं वय वाढतंय. मी आता 34 वर्षांचा आहे. भविष्यात माझं लग्न होणार नाही. मी एकटाच राहीन. माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरी राहायला सुद्धा तयार आहे. तिथं चांगलं कामही करेन. संसार नीट चालवण्याची हमी देतो. साहेब, मला जीवनदान द्यावं. तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. माझं शिक्षण सर BA समाजशास्त्रामध्ये झालेलं आहे. MA चालू आहे. आणि मी समजा आपल्या कलेक्टर ऑफिसला पार्ट टाइम जॉब करत असतो. आणि तसं बाहेर पण छोटे मोठे काम चालूच राहतात माझे. काय अपेक्षा काय आता तुमची? अपेक्षा एवढीच आहे की पवार साहेबांनी माझं म्हणजे कुठल्याही समाजातल्या एखाद्या मुलीसोबत माझं लग्न लावून द्या. पण त्याच्या पत्रावरून एक गोष्ट लक्षात येते की तो किती अस्वस्थ आहे. म्हणजे त्याचं वय वाढत चाललंय. योग्य वेळेत लग्न झाली पाहिजे ही साधारणपणे प्रत्येकाची इच्छा असते. संबंधित व्यक्तीने मला पण पत्र दिलं होतं. मला पण त्यांनी तुम्ही दत्तकच घ्या असं त्यांनी म्हटलं होतं. शरद पवार यांना देण्यात आलेल्या या पत्रानंतर मराठवाड्यातील तरुणांच्या रखडलेल्या लग्नाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. गेल्या काही वर्षात विशेषतः मराठवाड्यात तरुणांना मुली मिळणं अत्यंत कठीण झालंय. सामाजिक समस्या आहे. आज आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात मुलींची संख्या कमी होते आहे. मुलांची वाढते आहे. आज राज्यामध्ये 1000 मुलांच्या मागे 929 मुली आहे. म्हणजे मुलींची संख्या कमी आहे आणि ती दिवसेदिवस कमी होत आहे. सामाजिक प्रश्न आहे हा. त्याच्यामुळे मुलींची जी संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे आणि त्याच्यामुळे मुलांना मुली मिळत नाही. आणि ग्रामीण भागामध्ये असं आहे की मुलींची अपेक्षा असते की मला शेती करणारा मुलगा नको, मला शहरातला नोकरी करणारा मुलगा पाहिजे. मराठवाडा आणि महाराष्ट्राचा प्रश्न आहे. कारण मराठवाड्यात जर पाहिलं आपण प्रामुख्यानं मुलींचं प्रमाण कमी असणं. बीड जिल्ह्यात जर पाहिलं आपण तर पाठीमागं गर्भपिशव्या काढणं समजा ऊसतोडीच्या निमित्तानं, किंवा जो म्हणतो आपण मुलींचा दर कमी होणं, अवैध लैंगिक गर्भपात, याचबरोबर मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असणं किंवा शेतकऱ्यांच्या मुलीला आर्थिक परिस्थिती पाहता मुली न मिळणं ही एक सामाजिक समस्या आहे. त्यामुळे सरकारनं या सामाजिक समस्याकडे मोठ्या प्रमाणावर गांभीर्यानं पाहायला पाहिजे. खुद्द गृहराज्य मंत्र्यांना सुद्धा लग्न जमवताना या समस्यांचा सामना करावा लागला होता. आता मी माझं स्वतःचं जर का उदाहरण सांगितलं तर मी नोकरीवर देखील होतो आणि उद्योगात देखील होतो. परंतु माझं लग्न फायनल होत नव्हतं कारण माझ्या नावावर शेती नव्हती. मग शेवटी मला शेती घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर मला त्या ठिकाणी निरोप आला. या तरुणाचं पत्र म्हणजे ग्रामीण भागातील बेरोजगारी, आर्थिक अडचणी आणि वाढत चाललेला एकाकीपणा या समस्येचा आरसा ठरतोय. शरद पवार यांनी हे पत्र जयंत पाटलांसह आपल्या इतर नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दाखवलं. या पत्रावर चर्चा झाली असून या तरुणासाठी जे करता येईल ते करा अशा सूचना शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. मात्र त्यांच्या प्रयत्नांनी एका तरुणाचं लग्न जमेलही. पण मराठवाड्यात असे हजारो तरुण लग्नासाठी खोळंबलेत. त्यांच्या लग्नासाठी विविध सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय स्तरांवर लक्ष देण्याची उपाययोजना करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.